महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि आज उमेदवारीचा अर्ज भरण्याचा दिवस होता आणि आता सध्या आपण घाटकोपरमध्ये आहोत. आपल्यासोबत राखी जाधव मॅम आहेत, ज्या 131 वॉर्डमधून उभ्या आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचं काय मत आहे. नमस्कार मॅम. तर एवढी वर्ष तुम्ही काम करताय, समाजासाठी काम करताय आणि यावर्षी बीजेपीने तुम्हाला संधी दिली आहे लोकांसाठी परत एक अधिकृतपणे उभं राहण्याची. तर एकंदरीत तुमचं विजन काय असणार आहे तुमच्या पूर्ण कार्यकाळात? माझा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये अनेक विकास कामे आम्ही केलीत आणि भविष्यामध्ये अनेक विकास कामे करणं अपेक्षित आहे. ही सर्व कामे करण्याच्यासाठी आज सत्ताधारी पक्ष भाजप जे आहे यांच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये झपाट्याने होत असलेली कामं जी आहे ती पाहता आज माझ्या मतदारसंघामध्ये देखील अशी कामं होणे अपेक्षित आहे. तर त्यासाठी ही सर्व कामं घेऊन म्हणजे जसं ब्रिजेसची कामं आहेत, रस्ता रुंदीकरणाची कामे आहेत किंवा नाले रुंदीकरणाची कामं आहेत, इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत, खुले मैदाने आणि उद्याने याचं विकास काम आहे आणि ज्या शाळा आहेत किंवा मार्केट्स आहे याचे रिडेव्हलपमेंट आहे. असे अनेक कामं जे नागरी सुविधेची कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी आहे. आणि तुम्हाला लोकांचा एकंदरीत प्रतिसाद कसा आहे? या लोकांचा खूप प्रचंड असा प्रतिसाद आहे. कारण गेले 15 वर्ष मी या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून काम करत आलेली आहे आणि म्हणून लोकांना आमच्याकडून कामं घेण्याची सवय असल्या कारणास्तव आज मला खात्री आहे की लोकांनी दिलेला प्रतिसाद हा यशाच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल याचं मला समाधान वाटतं. आणि मॅम, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बरीच कामं केली आहेत तुमच्या वॉर्डात, पण एखादं महत्त्वाचं मोठं काम जे तुम्हाला सांगता येईल? इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे ओडियन स्विमिंग पूलच्या या ठिकाणी आम्ही बनवण्याचं काम सुरू केलंय. या पूर्व उपनगरामध्ये एक देखणा असा हा इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि निश्चितपणे विविध स्पोर्ट्सच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये एक खेळाडू वृत्ती जी आहे किंवा या ठिकाणी असणारा स्पोर्ट्समॅनशिप जे आहे त्याला वाव मिळण्याच्यासाठी ही एक मोठी व्यवस्था असणार आहे. नमस्कार मॅम, तुमच्यावर पक्षाने एवढी मोठी आता जबाबदारी टाकली, तर तुमचं तुमच्या वॉर्डासाठी काय विजन असणार आहे? भारतीय जनता पक्षाने यावेळी मला वॉर्ड क्रमांक 132 ची जबाबदारी दिली आहे. 132 वॉर्डचं मला तिकीट दिलं आहे आणि जबाबदारी हीच आहे की मला जनतेची सेवा करायची आहे. वॉर्ड 132 मध्ये जर एकच विषय असेल तो म्हणजे अनधिकृत फेरीवाले इलिगल आणि ट्रॅफिक जॅम, या 2 विषयावरती मी कटाक्षाने लक्ष देणार. आणि आता तुम्ही एवढे वर्ष तुमच्या वॉर्डात काम करताय, तर अजून त्या व्यतिरिक्त कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत तुमच्या? सगळे सिव्हिक इश्यू जे पण लोकांना अडथळे वाटतील, जे पण लोकांना प्रॉब्लेमॅटिक असतील, जेवढे पण सिव्हिक इश्यू असेल, जे मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असतील, ते सगळे सॉल्व्ह करणार. आता विकासाच्या मोदी साहेबांनी इतकं मोठी जबाबदारी मला दिली आहे, तर आपण लोकांचं काम करू आणि विकासाचं काम करू. आमचा वॉर्डात काय अडचण असेल त्या समस्या सोडवायचं काम करू. आणि तुम्ही आता एवढी वर्ष जर जनसंपर्क साधताय, लोकांची प्रतिक्रिया घेताय, तर लोकांचा एकंदरीत कसा प्रतिसाद आहे? नाही, खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोक खुश झाले. कार्यकर्त्याला तिकीट भेटली आहे म्हणून आणि लोकांमध्ये जास्त उत्साह आला आहे की एक सामान्य कार्यकर्त्याला पण भाजपमध्ये तिकीट भेटू शकते. आणि कोणत्या समस्या आहेत तुमच्या वॉर्डातल्या ज्या तुम्हाला सोडवायच्या आहेत? माझ्या वॉर्डात जास्त करून हे पाणीची समस्या आहे आणि थोडं ट्रॅफिक आहे फातिमाजवळ. ते छोटी मोठी आहेत, ते करू आपण. कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळे सोबत मी वृंदा लासे, MHA MTV मुंबई.